माझे नाव कमलेश नागेश लोहारे. मी 5वी पासून पाल सरांच्या गायडन्समध्ये आहे आणि आता मी ट्युशनमध्ये 7वीत शिकतो. आणि माझं रँकर प्लसमध्ये सिलेक्शन हे आता मला रँकर प्लस म्हणजे काही अशी वेगळी कॉन्सेप्ट म्हणून आम्हाला सरने सांगितले नाही. आम्हाला तर आता जास्त कळत बी नव्हतं की रँकर प्लस काहीतरी वेगळी क्लास आहे आणि ते आता करायची आपल्याला. पण जेव्हा मी 6th मध्ये आलो आणि मला कळलं की रँकर प्लस मध्ये आपल्याला काहीतरी महत्त्वाचं मिळाले जे की आपल्याला फ्युचरमध्ये काम करायला मिळणार आहे. आणि तेव्हापासून मग मी जास्त अटेन्शन द्यायला लागलो. आणि रँकर प्लस मध्ये असंही नाही की तुम्हाला खूपच बर्डन दिलं जाणार आहे. म्हणजे मी तर रँकर प्लस क्लासला एकदम फ्रीली घेतो, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त बर्डनच नसतं. सर मध्ये जोक बी करत राहतात. पाल सरचा क्लास तर एकदम असं एन्जॉयमेंट थीम पार्क सारखा वाटतं. त्याच्यामध्ये वेगवेगळे टीचर्स, नंतर पाल सर त्यांचे सुद्धा वेगवेगळे एक्सपिरियन्स सांगतात. आणि त्याच्यामुळे रँकर प्लसचा क्लास म्हणजे काही असं वेगळंच बर्डन आहे की 2 तासात शिकून आलो, 3रा तास आणखीन वेगळंच काहीतरी शिकवायला. मग जसं जसं रँकर प्लस क्लासमध्ये सुरू केलं तसं आम्हाला वेगळे बुकलेट्स दिली. नंतर ITS एक्झाम दिल्यानंतर त्याच्यातून तर सिलेक्शन झालंच. नंतर मग बुकलेट्स मिळाल्यानंतर मग स्टार्ट केलं की बुकलेट्स मध्ये नेमकं आहे काय ते बघितलं. आणि खास करून जसं सर बुकलेट्स मध्ये देतात त्याच्यापेक्षा जवळजवळ 10 पट जास्त त्यांनी स्वतःहून शिकवतात. म्हणजे त्यांनी कधी स्वतः हातात बुकलेट घेतलं नाही, स्वतः ते शिकवणार. आणि असं तर वाटतच नाही की आपल्याला बुकलेट बघायची गरज आहे काही वेगळी. सर स्वतःचे नोट्स आणि समजा कुठेही एंट्रन्स एक्झाम द्यायला जाते, मी बी भरपूर एंट्रन्स एक्झाम दिल्या यावर्षी अकॅडमिक सेशनसाठी. आणि जिथं गेलं बघितलं पाल सरने जे शिकवलं होतं त्याचे जर आपण 10 भाग गेले तर त्याच्यापैकी एकच भाग तिथं विचारला जातो. तर सर आपल्याला त्या सेशन पेक्षा 10 पट जास्त एक्स्ट्रा द्यायलेत नॉलेज. आणि ते रँकर प्लस बॅच मध्ये मी एक्सपिरियन्स केलं. आणि नंतर मग मी तसं सरांसोबत जास्त फ्रेंडली राहायला सुरू केलं. नंतर मग कुठला डाऊट असेल तर पाल सरांना जाऊन विचारू लागलो. इनफॅक्ट जेव्हा रेग्युलरची क्लास संपते, आता जसं मॉर्निंग क्लास आहे आमची, मॉर्निंग मध्ये 12 वाजता शाळा असते, 9 ते 11 आमचा क्लास असतो. तर जसं सर कधी कधी क्लासच्या एंडला गायडन्स द्यायला येतात, तर तेव्हाच सर कधी कधी मला बोलून घेतात लास्टला आणि विचारतात काय सुरू आहे. तर सुरुवातीला तर मी एवढं घाबरायचो की पाल सर आता ऑफिस मध्ये घेऊन चालले, तर काय बोलायचं कळत नव्हतं तेव्हा. म्हणजे आता पाल सर लिहिणार, खुर्चीवर बसवणार, क्या हालचाल विचारणार, तर तेव्हा काय बोलायचं ही कळत नव्हतं. पण हळूहळू जसं जसं बोलत गेलो तसं मला पाल सरांचं कळायला लागलं आणि पाल सरांना माझं कळायला लागलं की मला कुठं प्रॉब्लेम येते, कुठं मी परफेक्ट आहे. आणि त्यानुसार त्यांनी मला गायडन्स द्यायला सुरू केली. म्हणजे आता जसं की मला मॅथ्स मध्ये इंटरेस्ट आहे, तर त्यांनी मॅथ्स जसं रँकर प्लस मध्ये सुद्धा ते घ्यायला सुरू केले. नंतर समजा कधी कधी मला मध्ये प्रॉब्लेम जरी आले हायर मॅथमॅटिक्सचे, तर मी पाल सरांना विचारतो. म्हणजे अगोदर कसं पाल सर म्हणजे एकदम मोठे सर वाटत होते, त्याच्यामुळे त्यांना विचारायला पण भीती वाटत होती. पण आता तसं काही नाही, म्हणजे पाल सरांसोबत पण एकदम फ्रेंडली राहतो मी. आणि असंच जर प्रत्येक विद्यार्थ्यानं केलं तर माझं मत एवढं आहे की प्रत्येक विद्यार्थी IITian होणार.